राधे कृष्णा 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 राधे राधे। जय हो। राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। श्याम राधे श्यामा राम श्यामा राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। राधे श्याम राधे श्याम राधे राधे राधे। राधे कृष्णा राधे श्यामा 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 राधे राधे राधे। राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे राधे राधे। राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे राधे राधे। हे राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम श्याम श्यामा राधे राधे। हरि बोल श्री राधे। राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे 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 हे राधे कृष्णा 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे कृष्णा 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 राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्री राधे 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 बरसाना में नंदगांव में गोकुलगांव में वृंदावन में मथुरा में श्रीगांव में राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम। श्रीमद् भागवत महापुराण की जय। आज के आनंद की जय। श्रीमद् भागवत कथेच्या आजच्या 6व्या दिवसाकडे प्रयाण करत असताना काल कृष्ण जन्म झाला, आनंद आला की चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी। गोकुळाच्या बाहेर चिंता पळाली पाहिजे। खरं तर काही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, काही गोष्ट आपल्याकडे नसणं सुद्धा गरजेचं आहे, आणि काही गोष्टी आपल्याकडे अनिवार्य आहे, पाहिजेच। काही गोष्टींची गरज नाही जीवनात, काही गोष्टी असायला पाहिजेत, पण काही मात्र असायलाच पाहिजे। चकार लागला षष्टीची प्रथमा। गरजेचा जर विचार केला, आवश्यक गरज आहे, गरज नसणे एक आहे, आणि अनिवार्य गरज आहे। आपल्यामध्ये जे भ्रम तयार होतात, चिंता जे तयार होतात, कृष्ण जन्माला आल्याबरोबर चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी। हे गोकुळ कोणतं, नंद कोणते, यशोदा कोणती? यशधाती इति यशोदा, जी यश देते त्याला यशोदा म्हणावं। नंद कुणाला म्हणावं याचं चिंतन आलेलं आहे की जो जगाला आनंद देतो त्यांना नंद म्हणावं। म्हणून 7 दिवसामध्ये मुक्ती देणारा ग्रंथ भागवत आहे। दशमस्कंद ज्यावेळी चालू झाला श्रीमद भागवताचा,
त्यावेळी शुकाचार्यांनी परीक्षा घेतली परीक्षितीची की आता थकला असेल, तू पाणी पिऊन घे, भोजन करून घे. त्यावेळी जनक राजा म्हणतात, आता देहाचं भोजन मला श्रीमद भागवताच्या रूपानं मिळालेलं आहे. श्रीकृष्ण प्रेम हे अमृत रसासारखं आहे. ए रसनो स्वाद शंकर जाने के जाने शुक जोगी रे. कई एक जाने व्रजन रे गोपी भणे नरसिंह भोगी रे. अर्थात या श्रीकृष्ण रसाचा स्वाद शंकर, शुकदेव, योगी, व्रजातल्या गोपी यांच्यासारखेच जाणतात. जगातले बाकी सगळे रस कडूपणानं भरलेले आहेत. शृंगार रस, आरंभी रस वाटतो आम्हाला, परंतु नंतर कटू वाटतो. गोपी म्हणते, लाली मेरे लाल की जित देखो तितला, लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. ती म्हणते, मी कृष्णाला पाहायला गेले, मीच कृष्ण झाले. तिचं आपलेपण नाहीसं झालं, कृष्णाशी एकरूप झाली. आणि खरंच त्या कृष्णाबरोबर समोर मी आणि माझं पण उरत नाही. देवा, कधी भगवंताच्या पुढे गेलं की चरणाकडे पाहावं पहिलं. दिखेले तुमचे चरण, निवांत राहिले मन. डोळ्यात पाहू नये. आपण एवढ्या आबरूचे नाही की देवाच्या डोळ्यात पाहू शकू. आपल्याला आरशात पाहिल्यावर आपल्यालाच भीती वाटते. देवाच्या डोळ्यात काय पाहावं आपण? चरणाकडे पाहावं. देवाला प्रार्थना करावी, दया घणाये कन्हैयाये कृष्णा, माझ्यात एवढी शक्ती नाही की मी तुला माझ्याकडे आकर्षित करून घेईल, पण तू मात्र मला तुझ्याकडे आकर्षित करून घे. म्हणून कृष्ण प्रेमात मन लीन झालं पाहिजे. प्रेम आणि विरह या भावना हृदयाला आद्रयुक्त बनवतात, डिझॉल्युशन करतात, द्रवीभूत करतात. खरं तर पामर आहे, विषयी आहे, मुमुक्षु आहे, मुक्त आहे. श्रीकृष्ण सांसारिक जीवनातील जीवाला प्रेम देणार आहे. सहज श्रीकृष्णाकडे पाहिलं की समाधी लागली पाहिजे. यत्र यत्र मनो याती तत्र तत्र माधव. समाधी सहज लागायला पाहिजे. उघड्या डोळ्यानं ब्रह्मत्वाचं दर्शन झालं पाहिजे, तेव्हा परमार्थ सफल झाला म्हणता येईल. शुकाचार्यांनी श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदाध्याय सांगत असताना गोड सांगितलं की दशमस्कंदाध्याय जो आहे तो या श्रीमद भागवताचा कथासार आहे. आणि काल पाहिलं नंदानं यमुने स्नान केलेलं आहे. जन्मोत्सवाच्या निमित्तानं स्नान करायचं होतं. नंदाला सोन्याच्या पाटावर बसवलेलं आहे. शांडल्य ऋषीनं दान करायला सांगितलेलं आहे. दानाने धनाची शुद्धी होते. तुमच्याकडे किती धन असू द्या, पण दान देत चला. थोडंफार दान दिलं ना रोज, 1 रुपया असेल तर 10 पैसे देत जा, 10 पैसे असेल तर 1 पैसा देत जा, पण दान करत जा. दास बोधातली ओवी आहे, सांगून जातो. ज्या दिवशी पुण्य नाही
व्यर्थ गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. आणि म्हणून नंदानं मोठ्या औदर्यानं दान दिलेलं आहे. शांडिल्य ऋषींनी सोन्याच्या पाटावर बसायला सांगितलं, दान द्यायला सांगितलं, गायीचं दान दिलं. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. बाळकृष्ण जन्माला आलेले आहेत. सुनंदेला यशोदेच्या मांडीवर बाळकृष्ण दिसला. धावत धावत जाऊन तिनं नंदाला सांगितलेलं आहे. गावच्या प्रत्येकाला वाटलं कान्होबा माझा आहे. आणि कान्होबा जन्माला आल्याबरोबर दैन्य, दुःख, चिंता गोकुळाच्या बाहेर निघाली. खरं तर आतमध्ये कृष्ण जन्म झाला पाहिजे. हे शरीर गोकुळ आहे, बुद्धी यशोदा आहे, आत्मा नंद बाबा आहे, 16,108 ज्या नाड्या आहेत, या सगळ्या गोपिका आहे. आणि ज्यावेळी कृष्ण जन्म आतमध्ये होतो त्यावेळी चिंता बाहेर पळून जाते. टेन्शनलेस लाईफ होतं, स्ट्रेसलेस लाईफ होतं, आणि उरतो तो फक्त आनंद. आपल्या आतमध्ये जे भ्रम तयार होतात ना, आपला विचार, चिंतन, विचाराची दिशा, हे आपल्या भविष्याचे निर्णय करत असतात की तुम्ही कसा विचार करता, तुमच्या चिंतनाची दिशा काय, तुम्ही परमार्थ कसा करता. समस्या काहीच नाही, हीच आहे की जी गोष्ट आपल्याला योग्य नाही ती आपण आपल्या घरी ठेवून घेतलेली आहे, आपल्या गोकुळात ठेवून घेतलेली आहे. गोकुळात गरजेचा आहे कृष्ण. आपण गोकुळात चिंता ठेवली, स्ट्रेस ठेवला, लबाडी ठेवली, खोटेपण ठेवलं, मत्सर ठेवला, ईर्ष्या ठेवली. सकाळी तुम्ही फिरायला टेरेसवर गेला आणि तिथं मेलेला उंदीर दिसला, तुम्ही काय करता हो? घरात घेऊन येता त्याला? काय कराल तुम्ही? स्वीपरला सांगाल, बाहेर फेकून द्यायला सांगाल, किंवा तुम्ही स्वतः लांब नेऊन फेकाल. आणि जर तुम्ही तो घरात आणला तर काय होईल? वास सुटेल, आजारपण येईल, रोग पसरेल. तसं आपल्या आतमध्ये सुद्धा ज्या मेलेल्या गोष्टी आहेत ना, ह्या बाहेर फेकल्या पाहिजे. तुम्ही जर आतमध्ये साठवून ठेवल्या तर तुमचं आतमधलं वातावरण त्या बिघडतात. तुम्ही याचा कधीच विचार केला नाही की आतलं वातावरण का बिघडतंय? त्याचा तुम्ही विचार केला नाही. त्याचं नाव आहे चिंता आणि तणाव. ज्या ज्या गोष्टी दुःख आहे जीवनात, त्याच या दोनच गोष्टीमुळे, चिंता आणि तणाव. आणि कृष्ण जन्म झाला का या दोन्ही गोष्टी बाहेर आपोआप जात असतात. पण कृष्ण जन्म झाला तर नंद घर आनंद भयो. तुम्ही एका उंचीवर आहात, वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहात, पण तुमच्या बरोबरची लोक तुमची निंदा करतात, तुमच्या पाठीमागे बोलतात, विरोधात गेल्यावर मागे बोलतात. तुम्ही काही ताण घ्यायचा नाही. कृष्ण जन्म आतमध्ये करायचा, त्यांच्या थोडंसं पुढं जायचं, त्यांच्याकडे पाठ करून उभं राहायचं, आणि मोबाईल घ्यायचा आणि सेल्फी काढायची, बास संपला. ते तुमच्या बरोबरच आहे, तुम्हाला कळत नाही. एक सेल्फी घ्या, सगळे तुमच्याबरोबर उभे राहतील, तुम्ही मागं वळून पाहू नका. चिंता समाधान नाही, चिंतन हे समाधान आहे. कळालं तर पहा मी काय बोल. चिंता समाधान नाही कधीच, चिंतन हे समाधान आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेला, BP वाढले, शुगर वाढली, डॉक्टर सांगतात तुमचं शुगर वाढलं, तुमचं BP वाढली. खरं तर डॉक्टरनी सांगितलं पाहिजे की तुमची चिंता वाढली, तुमचा तणाव वाढलाय. डायबिटीज, साखर खाल्यानं कधी होत नाही हो, चिंता वाढल्यानं होते, स्ट्रेस लेवल वाढल्यानं होते.
चिंता आणि तणाव अशा पक्षाप्रमाणे आहेत, ज्यात आपल्या आजूबाजूला उडतात ते पक्षी. आपण त्यांना रोखू शकत नाही, पण तुमच्या आमच्या हातात एक गोष्ट आहे, त्यांना उडू द्या, फक्त घर करू द्यायचं नाही आपल्याजवळ. काय करू द्यायचं नाही? ज्या दिवशी हे पक्षी घर करतील त्या दिवशी तुम्हाला नंद महोत्सव कधीच करता येणार नाही, कधी आनंद घेता येणार नाही जीवनाचा. त्यांना आपल्या घरात थांबू देऊ नका. चिंता आणि तणाव असंच आहे, एकदा लागले का तुम्ही गेलेच, वाचणार नाही. गेले म्हणजे चौघांच्या खांद्यावरच गेले. चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषता सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता. सजीवाला चिंता, चिता आणि चिता एका बिंदूचा फरक आहे. सजीवाला चिंता जाळते आणि निर्जीवाला चिता जाळते, एवढाच फरक आहे. म्हणून विद्यार्थी, व्यापारी, बिझनेसमॅन, गृहिणी, कुणी असू द्या, तुम्हाला एकच सांगतो, खूप काम करा जीवनात, खूप पैसे कमवा, हृदयामध्ये कृष्ण जन्म करा, शरीर गोकुळासारखं ठेवा, बुद्धीला यशोदेसारखं ठेवा, आत्म्याला नंद बाबासारखं ठेवा. फक्त चिंता करू नका. एक व्यक्ती 24 तास जेवढं काम करते की नाही, जेवढी एनर्जी घालवते 24 हवर्समध्ये, तेवढी एका क्षणभराच्या चिंतेनं तुमची जाते. तुम्ही माझ्याकडे आलात ना, काल कृष्ण जन्म केला आपण, आणि म्हणून मी काल परवा तुम्हाला सांगत होतो की आपल्याला अध्यात्माचे प्रश्न आज विचारता येणार आहे, उद्या विचारता येणार आहे. याचं कारण काय? तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या चिंता आहेत त्या गेल्या पाहिजेत. मुलगा परीक्षेला बसला, एक्झामला बसला, 2 प्रश्न येत नाही, 98% बरोबर लिहिले त्यानं, 98 मार्क मिळणार आहे त्याला, पण 2 मार्काचं लिहायचं राहिलंय. ते 2 मार्काची चिंता करत बसतंय. 98 मिळालं त्याचं समाधान नाही. कळालं तर पहा मला काम. तुम्हाला 98 मार्क मिळतायत ना, 2 मार्क सुटले, का चिंता करता? जे नाही होत सोडून द्या आणि जे होणार आहे त्याच्यावर फोकस करा. मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो, होणारे ते सुखे ना केव्हा, होणारे ते सुखे ना केव्हा, प्रभू सगळे पाहतो, प्रभू सगळे पाहतो. मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो. पोपट मैना मारी भरा रे, पोपट मैना मारी बरारी, पोपट मैना मारी भरा रे, उठले जाना स्थान नोकरी, उठले त्याना स्थान नोकरी, उठले जाना स्थान नोकरी. सर्व नियम रोजची येती, सर्व नियम रोजची येती, मनते उत्साह. मानवा का चिंता वाहतो, मानवा का चिंता वाहतो, होणारे ते सुखी ना केव्हा, होणारे ते सुखे न केव्हा,
चिंता वाहतो, होणार चुकणार नाही. खरं तर 98 मार्क मिळतायत, मग 2 मार्काची चिंता का करावी? पहिला टप्पा आहे पास होणं. पहिलं आपण सगळे शाळेत जात होतो, पास झालं तरी पेढे वाटत होतो. किती टक्के कुणी कुणाला विचारत नव्हतं. दुसरा टप्पा आहे 60च्या वर मार्क पाडणं. तिसरा टप्पा आहे टॉपमध्ये येणं. व्यापार आहे, रोजचा खर्च आहे. खर्च जाऊन मग प्रॉफिट होणं आहे आणि मग सेविंग करणं आहे. चिंता हे जहर आहे. छोट्या छोट्या गोष्टीची चिंता करतो. एखाद्यानं फोन नाही घेतला तरी आम्ही टेन्शन घेतो, का नाही फोन घेतला यानं. गुड मॉर्निंग पाठवलं, त्याचा रिप्लाय नाही आला तरी आम्ही टेन्शन घेतो, का नाही आलायचा. अरे त्यानं रात्री घेतली असेल, त्याची उतरली नसेल, आंघोळ करत असेल, फ्रेश होत असेल, झोपला असेल. पहिलं पत्र पाठवलं तर 7 दिवसानं मिळायचं, तरी लोक चिंता करत नव्हती. किती आनंद होता मला सांगा. पोस्टमन पत्र घेऊन आला, त्यालाच वाचायला लावायचं. आनंदाची बातमी असेल तर त्याला जेवून खाऊन पाठवायचं, गोडधोड द्यायचं. दुःखाची बातमी असेल तर अख्खं गाव जमा व्हायचं. यशवंत पाटील म्हणतात, असे कसे माझे गाव सारे बदलून गेले. आज कुणी मेले तरी नसतात डोळे ओले. आज कुणी मेलं तरी डोळे ओले नसतात. पूर्वी अख्खं गाव सुतक पाळायचं, आता शेजारचा हळूच टीव्ही पाहत असते. खरं चिंताने हानी होते आणि चिंतनानं लाभ होतो. म्हणून कृष्ण जन्माचं चिंतन करा, गोकुळ निर्माण करा. खरं तर तुम्ही डॉक्टरकडे गेला, खोकला येतो, डॉक्टर म्हणतात दही खाऊ नको, चिंच खाऊ नको, आंबट खाऊ नको. हा म्हणतो खाणार. जर खाणार तर आयुष्यामध्ये आजार कधीच बरे होणार नाही. आम्ही ज्या जुन्या जीवनात जगलोय ना प्रपंचामध्ये, त्यामध्ये सुख नाही. कोणत्याही नव्या रस्त्यावर पाऊल टाकत आहात तर त्रास होणार आहे. संसार सुखाचा होता. कृष्ण जन्म झाल्यावर परमार्थ करणं अवघड आहे. तुम्हाला वाटतं तितका सोपा नाही. ज्या ढंगात, ज्या परिस्थिती, ज्या जीवनात तुम्ही जगत होता तिथं सुख काहीच नाही. आपली जी माणसं म्हणतो की नाही, त्यांच्यापासूनच दुःख आहे. लॉकडाऊनमध्ये पहिले 1-2 काही काळ चांगला गेला, 1-2 लॉकडाऊन. तुम्ही नको नको ते पदार्थ करून खाले. नंतर जी भांडणं चालू झाली, वर्क फ्रॉम होम आणि भांडणाचा आगडोम, स्वास्थ्य राहिलं नाही. म्हणून जुनं ते दुःख आहे, पाचट झालंय संसार, त्यातला रस निघून गेलाय. तुम्ही ते पाहिलंय, जगलंय, अनुभवलंय. एखाद्यानं रेतीपासून वाळू काढावी एवढे प्रयत्न केले संसारात तुम्ही. आता कुठपर्यंत वाळूवर डोकं आपटत बसणार. मला असं म्हणायचं नाही कृष्ण जन्म काल झालाय आणि तुम्ही अध्यात्माला लागा, त्यात आनंद लगेच मिळेलच, असा माझा काही दावा नाही. पण जुन्या जागेत तरी तुम्हाला कुठं आनंद मिळालाय, संसारात तरी कुठं आनंद मिळालाय. मग नवीन ट्राय करून पाहायला काय हरकत आहे. कारण आनंद रस्ता, मार्ग, पथ यावर निर्भर नसतो कधी. तो आनंद कधीच रस्त्यावर अवलंबून नसतो. त्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशावर अवलंबून असतो. आनंद कधीच पथावर अवलंबून नाही. आनंद हा पथिकावर अवलंबून आहे. आणि म्हणून आनंद नवीन उमंग आहे, नवीन दशा आहे, नवीन दिशा आहे, नवीन आशा आहे. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाचे डोळे, आनंद तरंग, आनंदाची डोई, आनंद तरंग, आनंदाची डोई, आनंद तरंग.
अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची डोई आनंदाची डोई आनंद काय सांगो झाले काहीची या बाही काय सांगो झाले काहीची काही काय सांगो झाले काहीची या बाई पुढे चाली नाही आवडीने पुढे चाली नाही आवडी आनंदाची डोई आनंद आनंदाचे डोई आनंद आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची डोई आनंदाची डोई आनंदाची डोई आजची कथा सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट निश्चित आहे, तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. संसारातला काय ठेवाय तुमच्याकडे? मग चिंता करू नका, व्यर्थ चिंता करू नका की आता काल कृष्ण जन्म झाला, श्रीमद भागवत कथा 7 दिवस श्रवण केली, आता नवीन मार्ग पकडायचा आहे, मला तुळशीची माळ घालायची आहे, मला आयुष्यामध्ये दुर्गुण हळूहळू सोडायचे, सद्गुणाच्या वाटेनं प्रवास करायचा आहे. पण भीती वाटते. जुन्यात जरा बरं होतं, रमलं होतं आपण संसारामध्ये, पण गमावण्यासाठी तुमच्याकडे काहीच नाही. कारण जरी समजा नवीन याच्यात काही मिळालं नाही तर तुमचं नुकसान काही होणार नाही. म्हणून हमेशा लक्षात ठेवा, ध्यान करा, ज्या ढंगात आम्ही जगलो, आम्ही आत्तापर्यंत जगलोय, विचार केलाय, त्यातून आम्हाला काय मिळालंय. भविष्याचा विचार करू नका काय मिळेल, कारण भविष्य अंधारात आहे. फक्त श्रीकृष्णाला जवळ धरून त्याचं बोट पकडून आपल्याला या जगामधून प्रवास करायचा आहे, एवढंच डोक्यात ठेवा. मग तो हा उतरवील पार भव दुस्तर नदीचा. नखापासून केसापर्यंत मॅचिंग करतो. तुमची मॅचिंग झाली की पप्पूची मॅचिंग आहे, पप्पूची मॅचिंग झाली की पप्पूच्या पप्पांची मॅचिंग आहे. पण या मनाची मॅचिंग कधी कृष्णाबरोबर केली का? या मनाची मॅचिंग कधी त्या राधाराणीबरोबर केली का? ज्या दिवशी तुम्ही या मनाची मॅचिंग राधाराणीबरोबर, माझ्या कन्हैयाबरोबर कराल, त्या दिवशी या जगाचा भवसागर आल्हादपणे तो उतरून घेऊन गेलेला असेल तुम्हाला. पण मनाची मॅचिंग झाली पाहिजे. आणि प्रत्येक नवीन प्रयोगात उतरल्यावर तुम्हाला कळेल, एखाद्या गोष्टीचा स्वाद घेतल्यावर तुम्हाला कळेल ही गोष्ट कशी आहे. तुम्ही स्वादच घेतला नाही तर तुम्हाला कसा कळेल. एकाला म्हटलं देहूला वगैरे जातो का नाही, तो म्हटला महाराज अशा भानगडीत नाही पडत आपण. त्याला भानगडी वाटतात देहूला जाणं, आळंदीला जाणं, वृंदावनला जाणं. अरे एखादी वस्तू स्वादिष्ट आहे, गोड आहे, आंबट आहे, तुरट आहे, कधी कळेल? तुम्ही खाल्यावरच कळेल ना. कुणावर तरी किंवा एकतर खाल्यावर कळेल किंवा ज्यानं खाली त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. आणि म्हणून चंद्ररेषा इथंच आहे. आम्ही व्यासपीठाहून सांगतोय, छाती ठोकपणे सांगतो की मी स्वाद घेतलाय. तुम्हाला सांगतो पुढे या अनेक कृष्ण भक्त इथं आहेत का ज्यांनी तो स्वाद घेतलाय. आणि म्हणून श्रीमद भागवत कथेला 7 दिवस येत आहेत. खरं तर त्यांच्याकडं पाहून आपल्याला वाटतं, आता काल इथे एक आजी होती, तिचं वय असेल 70-80. किती नाचली ती तुम्हाला काय सांगू. कृष्ण जन्म झाल्यावर
तुमच्या मनात हे यावं की कृष्णासाठी माझं शरीर झिजलं पाहिजे आणि मन झुरलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं मन कृष्णासाठी झुरेल आणि शरीर झिजेल, तो तुमच्या जन्माजन्मातला शेवटचा जन्म आहे म्हणून समजा. अरे तुमचं हृदय आंदोलन करतंय. काल मी पाहत होतो ना, मागं काही उभी होती, त्यांना वाटलं नाही या उत्साहामध्ये सामील व्हावं. त्यांचं हृदय स्पंदन करत होतं, त्यांची बुद्धीची हृदयाची मारामारी चालू होती. मी ऑब्झर्व करत होतो वर्ण. खरं तर स्पंदन तयार होतात हृदयात, फक्त तुमचं डोकं मस्तक त्यात बाधा घालतंय. मस्तक सदैव रूढीवादी आहे. असं कोण नाचलं का कधी भागवतात? असं कुठं नाचायचं असतंय काय? पार महिलांनी लाजा सोडल्या. अरे लग्नामध्ये किती नाचता, रस्त्यावर नाचतात, बिगर तिकिटाची लोक पाहतात तुम्हाला. पूर्वीचा काळ होता, घरातला स्वयंपाक स्त्रिया करायच्या आणि नाचायला बाया बाहेरून आणायच्या. आता स्वयंपाकाला बाहेरच्या बाया पगारावर लावतात आणि घरंदाज बाया रस्त्यावर नाचतात आणि येणारे जाणारे बिगर तिकिटाची पाहत बसतात. मग श्रीमद भागवत किती गोड आहे. इथं नाचल्याने काय बिघडलं? मस्तक रूढीवादी आहे, मस्तक परंपरावादी आहे, मस्तक बाधा आणतंय. मागं जी उभी होती ना, त्यांनाही वाटत होतं सामील व्हावं, पण त्याच्या मस्तकानं येऊ दिलं नाही पुढं. त्यांच्या बुद्धीनं आंदोलन करू दिलं नाही, हृदयाला जिंकूच दिलं नाही रात्री त्यांनी. आणि जे नाचले ना ते कृष्णमय झाले, सुखानं झोपले असतील घरी जाऊन. दादा आनंद घेतला त्यांनी, आनंद घेतला. नाचूंगी 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 नाचूंगी, हे नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. श्री राधे श्री राधे. जय जय श्री राधेश्याम. ऐका, जय जय श्री राधे फक्त आम्हीच म्हणतो. एकदा म्हणा बरं, जय जय
अजून हळूच, अजून हळूच, अजून थोडं हळूच. हां, असं वाढत राहतं ना, थोडं वृंदावनपर्यंत गेलं पाहिजे ना. मै तो हरी गुण गावत नाचुंगी. दादा, काल स्त्रिया खूप नाचल्या. पुरुषाला अहंकार आहे, पुरुषांना पोचता आलं नाही. नंद सभेत पुढं बोलणार आहे. गावच्या प्रत्येक नागरिकाला वाटलं गोकुळातल्या की कन्हैया माझा आहे. गावच्या गोपींमध्ये कृष्ण वार्ता पसरली की कृष्ण जन्माला आला. सर्व कृष्ण दर्शनासाठी धावू लागल्या. नवविधा भक्ती जशा धावतात तशा त्या धावू लागल्या. गोपींचा एक एक अवयव कृष्ण मिलनासाठी आसुसलेला होता. कृष्ण स्पर्शासाठी आंदोलित झाला होता. त्यांचे डोळे सांगत होते, आमच्यासारखे भाग्यवान कुणी नाही, आम्हालाच कृष्ण दर्शनाचा लाभ मिळणार. गोपिकांचे डोळे म्हणत होते, अरे तुमच्या सगळ्या इंद्रियांपेक्षा आम्ही भाग्यवान आहे, कृष्ण दर्शन फक्त आम्हाला होणार. हात म्हणू लागले, आम्हीच भाग्यशाली आहे, आम्ही कृष्णाला आलिंगन देऊ. कान म्हणत होते, आमच्यासारखे भाग्यशाली कुणी नाही, तुम्ही कृष्णाला पाहणार, आलिंगन देणार. पण कृष्ण जन्माला आल्याची वार्ता सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ऐकली. कुणी ऐकली? आम्ही ऐकली. तेव्हा हृदय म्हणालं, कान म्हणले कृष्ण जन्माला आल्याची वार्ता आम्ही ऐकणार, कृष्णाची बासरी आम्ही ऐकणार. त्यावेळी हृदय म्हणालं, तुमच्या सगळ्यांचं खरं आहे. डोळे तुम्ही कन्हैयाला पाहणार, हात तुम्ही आलिंगन देणार, कान तुम्ही बासरी ऐकणार. पण जोपर्यंत हृदय म्हणते मला पाजर फुटत नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळत नाही. गोपिकांचे हृदय, जोपर्यंत मला पाजर फुटत नाही, हजारो जन्मांपासून आम्ही तारुण्याची सुख धनसंपत्तीच्या मागे धावत आहोत. आता तुम्ही जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त होणार. सर्वच इंद्रिय धावत होती कृष्णाकडे. आणि कृष्णाकडे धावत असताना गोपींच्या वेणीतून फुले खाली पडली. ती फुलं गोपिकांना म्हणत होती, गोपिकांनो, तुम्ही कृष्ण दर्शनाला चाललेला आहात, तुम्ही भाग्यशाली आहात, तुमच्या शिरावर राहण्यासाठी आम्ही अपात्र आहोत, म्हणून आम्ही तुमच्या चरणावर पडून राहू. गोपिबती इति गोपी, गोमनाम इंद्रिय, आणि जिला आकळता आली तिचं नाव गोपी आहे. गोपींच्या शिरावरची फुलं खाली पडू लागली. कृष्ण जन्म झाल्याबरोबर त्या धावायला लागल्या. यशोदेच्या मांडीवर खेळत असलेला सर्वांग सुंदर बाळ कृष्ण गोपी दह्याने अभिषेक करू लागल्या. ज्या गरीब गोपिका होत्या त्या दहीदूध घेऊन आल्या. कृष्णासारखा त्रिभुवन सुंदर या जगात कुणी नाही. आणि त्या कृष्णाला पाहिल्याबरोबर कृषयती ती कृष्णा, जो आकर्षित करून घेतो आपल्याकडे त्याला कृष्ण म्हणावं. त्या गोपिका इतक्या पागल झाल्या, जे दहीदूध घेऊन आल्या होत्या ना कृष्णाला अभिषेक घालायला, त्या स्वतःच आंघोळ करू लागल्या. त्यानं भावा भाव गेले आठवान आठव, झाला स्वयंमेव पांडुरंग. काही गोपिकांना चांदीची ताटं दिली, तर कुणाला चंद्रहार. यशोदेन ठरवलं होतं सगळं गेलं तरी चालेल, मारे घरानो लल्ला भयो. पहिल्या दिवशी गोदान केलं, दुसऱ्या दिवशी भूदान केलं, तिसऱ्या दिवशी अन्नदान केलं, चौथ्या दिवशी सुवर्णदान केलं, आणि पाचव्या दिवशी पाचवी पूजली. गोदान केल्यानं आयुष्य वाढत असते, जमीन दान केल्यानं आरोग्य लाभत असते, अन्नदान केल्यानं दारिद्र्य जात असते, सोनं दान केल्यानं माणूस गौरव होत असते. त्यासाठी फेअर अँड लवली वगैरे लावायची गरज नाही. हां, तुम्हाला टेन्शन असेल कोणाला द्यायचं तर मी थांबून राहीन कथा झाल्या वाचत. उद्याचं कीर्तन सोडून देतो, काही अडचण नाही. हे मी सांगत नाही. सुवर्ण दाने कांती निर्मळू होती का नाही मला माहीत नाही, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात म्हटलंय.
होईल की नाही मला माहिती नाही, पण होते. आनंदानं झाबेड्या झालेल्या गोपी कृष्णाचा जय जयकार करू लागल्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मन 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 तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मोर मुकुट पीतांबर, काळ्या गोवरीचा भार, मोर मुकुट पीतांबर, काळ्या गोगानीचा वार. तेने वेदियले तेने वेदियले वेदियले मन 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 तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. पाचव्या दिवशी पाचवी घातली. बारसं घालायच्या दिवशी नंद महोत्सव झाला. उत्सव या शब्दाचा आहे. उतनाम उतू जानन सौनाम आनंद. आनंद उतू चालला होता. कृष्ण पुढं सरकला तरी उत्सव व्हायचा, करवंट बदलली तरी उत्सव व्हायचा. बऱ्याच दिवसानं लेकरू झालं होतं. एकदा तर सगळं भांडार खुलं केलं, ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा. सगळ्या गोपिका आल्या. एक गोपिका उंचीनं थोडी कमी होती, तिला कृष्ण काही दिसेना. तिनं आजूबाजूला पाहिलं, तिचा नवरा होता गोप. त्याला म्हणली, हो इकडं या. तो म्हणला काय? ती म्हणली बसा खाली. तो बसला, त्याच्या खांद्यावर बसली. म्हणली उठा. तेव्हापासून चालू झालं. बसा म्हणलं की बसायचं आणि उठा म्हणलं की, म्हणजे ते काय आत्ताच आहे असं काही नाही हो. आणि कृष्णाकडं पाहत राहिली. कृष्णाकडं पाहिलं आणि जीव शिव ऐक्य झालं. पागल झाली ती. तंद्री लागली तिला. समाधी अवस्थेत गेली. यशोदा आली. अगं ए, तुला काही न्यायचं नाही का? आत्याबाई द्याल? अगं भांडार खुलं केलंय. माझा कृष्ण सुखी राहावा म्हणून तर सगळं चाललंय. देणार? हो देणार. नवऱ्याला म्हणली बसा. बसले. द्यायचं ना आत्याबाई? तेवढं बाळच मला द्या. मागणारा एवढा हुशार पाहिजे. मागितलं तर देवालाच मागावं, बाकीच्यांना काय मागता. यशोदा दयाळू होती. यशोदेनं सांगितलं बस. मांडी घातली. कृष्ण तिच्या मांडीवर दिला. आनंदी आनंद आनंद. 1000 वर्षापासून दूर झालेला जीव शिवाला मिळाला. ईश्वराशी एकरूप झाल्यावर जीव आनंदानं फुलून जातो. पुरुष सगळे बाहेर होते बरं का, कालच्यासारखे. गोपिका सगळ्या आतमध्ये होत्या. पुरुष अभिमानाचं अहंकाराचं रूप आहे आणि स्त्री नम्रतेचं दीन रूपाचं रूप आहे. जो गोपींसारखा नम्र होतो त्यालाच ईश्वर सभेत प्रवेश मिळतो. वाक्य ध्यानात ठेव. आणि इथं कोणी पुरुष नाही, कोणी पुरुष नाही. ॲनाटॉमी शास्त्र पाहिलं किंवा बायोलॉजी पाहिली, XY आणि XX, स्त्रीबीज आणि पुरुष बीज एकत्र आल्यावर जीवाचा जन्म होतो. जर स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र आल्यावर जीवाचा जन्म होत असेल तर स्वतंत्र स्त्री किंवा स्वतंत्र पुरुष कसं म्हणता बरं मला सांगा? म्हणताच येत नाही. प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री लपलेली आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष लपलेला आहे. फक्त वेळ आला की वरती येतो. माझी मुंबईमध्ये कथा चालू होती आणि एक पोरगं रडायला लागलं. म्हणलं ओ त्याला त्याच्या आईकडं द्या ना. ती म्हणली ईश मीच त्याची आई आहे. तुम्हाला जेवल्यावर कळेल.
तिनं कपडे अशी घातली होती की मला वाटलं तू पुरुष आहे. आता शिक तुम्हाला कळालं, तुमचं 5G चालू नाही ना. प्रत्येक स्त्रीला ज्यावेळी वाटतं ना की मी शृंगार करणं सोडून द्यावं, पुरुषासारखं वागावं, त्यावेळी समजावं तिच्यातला पुरुष वरती आला. आणि पुरुषाला ज्यावेळी वाटतं ना मी नटावं, सौंदर्यवान व्हावं, मर्दुमकी दागिना आहे पुरुषाचा, त्यावेळी समजावं त्याच्यातली स्त्री वरती आली. खरं तर माणसं अजूनही अहंकारीच आहेत. पुरुष अहंकारी असतो. मी त्या दिवशी बोललो एका ठिकाणी, लोक म्हणतात पूर्वीचा काळ चांगला होता. अरे आत्ताचा काळ खूप चांगला आहे. एका राजाला 100 आणि 200 बायका होत्या. चांगला कोणता काळ आहे मला सांगा बरं. मला सांगा, नवरा मेला की त्या स्त्रीला सती जायला लावायची. तिची इच्छा होती का हो सती जायची? तिच्या बांगड्या फोडायच्या, तिचं केस काढायचे, तिला सफेद साडी घालवायची, आणि तिला त्रास झाला की ती ओरडायची, आणि ते ओरडणं ऐकू येऊ नये म्हणून ढोल वाजवले जायचे. किती अवघड आहे. कोणता काळ चांगला होता मला सांगा. अरे एवढंच नाही, जर तिचा पती गेल्यानंतर एक काळ असा होता की घरातल्या जाणत्या पुरुषाकडून तिचं बीजारोपण केलं जायचं आणि वंश वाढवला जायचा. किती अवघड होतं. पुरुष अहंकारी आहे पहिल्यापासून. पुरुषाची बायको मेली तर सगळीकडे त्याला स्थान, पूजा करा, कुठेही करा, काही करा. आणि त्या ताईचा पती गेल्यावर तिनं पूजेत यायचं नाही. कुणी सांगितलं तुम्हाला? काही काहींना तो फार छंद आहे. त्या बाईचा पती गेला ना, तिचे जोडवी काप, मंगळसूत्र काप. अरे दम काढ ना, तिच्या वेदना तिला माहिती आहेत. आणि एक सांगू का, जगामध्ये आत्मा जर एक असेल, विदूर आणि विधवा ह्या गोष्टीच अस्तित्वात नाही. माझं तर म्हणणं आहे. मी फार जहाल वाक्य बालवलं. इथं काही नसतंय, लोकांचा ग्रह आहे फक्त. मी माझा वाढदिवस विधवा स्त्रियांकडून वळवून घेतलं. माझे कार्यक्रम फॉरेनमध्ये झाले. काही नसतंय. तिलाही भावना आहे, तिला भाव आहे. जीव जर परमात्मा स्वरूप असेल तर तुम्ही या सगळ्या संकल्पनेतून कधीतरी बाहेर आलं पाहिजे. क्रांतिकारक विचार आता तुम्ही काही गोष्टी काळानुरूप बदलल्या पाहिजे. तुम्ही बदलत नाही, कारण पुरुषी अहंकार आहे. सर्वांना आनंद देणाऱ्या नंदाच्याच घरी परमानंद जन्माला येत असतो. काय वाक्य बोललो मी तर पहा. कुणाच्याही घरी कृष्ण जन्माला येत नाही. जो सगळ्यांना आनंद देतो त्याच्याच घरी परमानंद जन्माला येत असतो. खरं तर सर्वांचे आशीर्वाद घेणं कठीण काम आहे, पण कुणाचे शाप मात्र कधी घेत जाऊ नका. कुणाची हळहळ तळतळ घेत नका जाऊ. जर तुम्ही कुणाची हळहळ तळतळ शाप घेणार नाही तर तुम्ही नंदाप्रमाणे व्हाल, आणि तो त्याच्याच घरी परमानंद येत असतो. वाक्य ध्यानात ठेवा मी का बोल. कारण नंदयती सर्वजणान सनंदाः. वाणी, वर्तन, व्यवहार या विचारांनी जो सर्वांना आनंद देतो त्याचं नाव नंद आहे. काय? आपल्या वाणीतून आनंद दिला पाहिजे. वाणीतून आनंद दिला पाहिजे. काहींची वाणीच नाही हो. मी फेटा बांधला आणि एका म्हातारीच्या पाया पडलो. म्हणलं आई बरं आहे का? म्हणली मला काय रक्तपिती झाली का? मी म्हणलं कुठून बुद्धी आली नीच्या पाया पडलो. एकदा तर माझ्याकडे गाडी नव्हती बघा, आणि मी एसटीनं प्रवास करत होतो. गाडी खराब झाली, पुढं पोचायचं होतं. इतकी गर्दी एसटीला, इतकी गर्दी. त्या गर्दीत एक म्हातारी चढली. काही केलं नाही, लोकांनी तिला रेटलं. असं तोंड बारीक केलं, तोंडातल्या तोंडात बडबड करत होती. म्हणलं आई काय झालं? म्हणली बाबा एसटीला तर फार आग लागली. मी म्हणलं कुठं लागली? म्हणजे मागून उतरायला. मी म्हणलं मग घरी थांबायचं ना, आली कशाला? म्हणली गेले होते डॉक्टरला आग लावाय. म्हणलं भेटला का डॉक्टर? आली पिटून. म्हणली एकदाची राख रांगोळी केला. वाणीना आनंद नाही ना. अरे मिठा मिठा बोल. मिठा मिठा बोल थारा काय बिगडे, काय बिगडे थारा काय बिगडे. मिठा मिठा बोल थारा काय
काय बिघडे थार काय बिघडे विठा विठा बोलताना काय बिघडे काय बिघडे थार काय बिघडे वीरा वीरा बोलताना काय बिघडे काय बिघडे थार काय बिघडे विठा विठा बोलताना काय बिघडे काय बिघडे विठा विठा बोलताना काय बिघडे मिठा बिघडे तेरा काय बिघडे हरि बोल सोच समझ ले स्वार्थ का है संसार लाख यत्न कर छूटे ना घर बार सोच समझ ले साथ कहे संसार लाख रत्न कर छूटे नए गरबा ओ सोच समझ ले स्वार्थ का है संसार लाख यत्न कर छूटे ना घर बार तू जान ले पहचान ले तू जान ले पहचान ले संसार किसी का घर नहीं कब निकले दम मालूम नहीं मीठा मीठा बोल हर काय बिगड़े हर काय बिगड़े मीठा मीठा बोलताना काय बिगड़े तेरा काय बिगड़े हे मीठा मीठा बोल थारा काय बिगड़े थारा काय बिगड़े वीरा वीरा बोल थारा काय बिगड़े थार काय बिगड़े थारा काय बिगड़े थारा काय बिगड़े गोड बोललं पाहिजे, वर्तनानं दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे. एखाद्यानं मर्सिडीज बेन्झ गाडी आणली ना, आपल्याला आनंद झाला पाहिजे, पण आपण इतके पागल आहे, जाता जाता आरसा तरी दाबून जातो. नाही जमलं दगडानं रेष तरी मारतो, नाही जमलं तर इन्कम टॅक्सवाल्यांना म्हणतो बघा कॅशमध्ये आणली, काही मिळतंय का. वर्तनानं जगाला आनंद दिला. मला सांगा, सख्या भावानं गाडी घेतली, सख्या भावाला आनंद पाहिजे की नाही. सख्या भावानं बोर मारला, सख्या भावाला आनंद पाहिजे का नाही. हे लांबून बघत आहे, खिडकीत बसून धुराळा उधळत नाही तवर असंच पाहिजे, नाही लागलं पाहिजे पाणी. पाणी उडालं का याच्या 42 पिढ्याने याच्या बायकोच्या 42 पिढ्या नरकात जातात. भाऊ कुणाचा आहे. भावानं गाडी घेतली, आनंद पाहिजे की नाही. खिडकीतून पाहते पण पूजा करायला जात नाही. शेवटी ज्यानं गाडी आणली तेच म्हणते काकाला पेढे देऊ नये, नानाला पेढे द्यायला झालं का नाना नाना घ्या पेढे. ते म्हणते कशाचे रे पेढे. आम्ही गाडी आणली, आम्ही आता रांजणगाव गणपतीला जाणार, आम्ही दगडूशेठ हलवायला जाणार. ते म्हणते कशाचे रे पेढे. मग खिडकीतून कोण शेवाळे महाराज पाहत होते. डोळे फुटले का तुझे, जा ना भाऊ तुझाच आहे ना. मग ते पोरगं पेढी द्यायला नानीला जातं, नानी नानी घ्या पेढे. नानी स्वयंपाक करत असते, काठवटीला पाय लावलेत, तोंडात मिस्त्रीचा मसाला, आणि ते पोरगं म्हणतं नानी नानी घ्या पेढे. नानी म्हणते कायचे रे पेढे. आमच्या पप्पानं गाडी आणली, आम्ही आता रांजणगावला जाणार, दगडूशेठला जाणार. ती म्हणते तुझा बाप काय बाबा, गाडी काय विमान घेईन. एकत्रात होता तेव्हा किती पैसा दाबला, देवाला आणि त्यालाच माहिती. आमचा हात नुसता झुल्या बैल. म्या म्हणून याचा प्रपंच केला. हा स्मशानातला महादेव, मी लंकेची पार्वती. नानी तुला झालं काय, उलटी कर ना एकदा, मळमळे ती काढून टाक ना. वर्तनानं जगाला आनंद दे ना, व्यवहारानं आनंद द्या, वर्तनानं द्या. दुसऱ्याला सुख नाही देता आलं ना चालेल, पण दुसऱ्याला दुःख देऊ नका दादा. त्या घरात कृष्ण जन्माला येत असतो, त्या घरात कृष्ण जन्माला येत असतो. खरं तर लोक वर्षातूनच एकदा कृष्ण जन्म करतात. तसा कृष्ण जन्म रोज सकाळी झाला पाहिजे. सकाळी प्रातःकाळी 4 ते 5:30 वाजेपर्यंत या 1.5 तासात रोज कृष्ण जन्म झाला पाहिजे हृदयामध्ये.
त्याला साधना करणं म्हणतात, त्याला ध्यान करणं म्हणतात. आणि ध्यानामध्ये आतमध्ये कृष्ण जन्माला येणं. शरीर मथुरा हृदय गोकुळ समजावं, नंद जीव आहे. शरीराला मथुरा बनवा, गोकुळात बाळ कृष्णाला बोलवा. मनाला जर आसक्तीपासून तुम्ही वाचवलं तर तुमचं शरीर मथुरा बनू शकेल. वाक्य ध्यानात ठेवा. आणि हृदय गोकुळ होईल. मथुरा आणि मधुरा एकच आहेत. काम सुख आणि संपत्ती सुख हे मद आहेत. या दोन मदापासून जो शरीराला वाचवतो त्याचं शरीर मथुरा बनतं, त्याचं शरीर गोकुळ बनतं. या दोन वस्तूत मन फसलेलं आहे. या मनुष्याला जर वाचवायचं असेल, एकदा बागेत बघा. आता ती पोरं परत चालू झालं बघा त्यांचं. ते तुम्ही बसलात तिथे जरा त्यांना ओरडा बरं. जय जय श्री राधे. ऐका, शरीराने लोक कामसुखाचा त्याग करतात पण मनानं मात्र करत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, शरीरानं एखादी वस्तू एकदा भोगली का शरीराचा विषय संपतो, पण मन मात्र कोटी वेळा हजार वेळा नंतर चांगल्या पद्धतीनं भोगतं. त्याचं नाव मन आहे. तुम्ही शरीरानं एकदाच भोगली पण मन मात्र वारंवार भोगत राहतं. कसं शरीर मथुरा बनेल, कसं गोकुळ बनेल. खरं तर मन दिसत नाही पण काम करतं. कोणत्याच डॉक्टरला ऑपरेशनमध्ये मन सापडलं नाही अजून, पण आहे. खरं तर तारुण्यामध्ये जो मनाला आवर घालतो ना तो शहाणा होतो. म्हातारपणात काही परमार्थ करू नका. लोक तरुणपणात संसार करतात दाबून. स्वतःच्या पोरांची लग्न, स्वतःचे बंगले, मेहुणीच्या पुरीचं लग्न, मामाला घर बांधून देणं. आणि आता चालता येत नाही ते आम्हाला आता म्हणतंय, महाराज वृंदावनला कधी जायचं? तुझ्या गौऱ्या पोचायची वेळ आली. आता काय जातो वृंदावनला तू? तुझं संपलं सगळं. आणि गर्व तर संसाराचा एवढा. त्याविषयी एक जण मला भेटला, म्हणला महाराज 5 पोरं आहेत 5. मी इग्नोर केलं. आता त्यात काय कुत्र्यालाही होतात. मी फेटा बांधत होतो, ते परत म्हणायला आलं महाराज 5 पोरं आहेत 5. मग माझं सटकलं. मी म्हटलं बरं आहे, मग शेवटच्या काळाला बाहेरून माणसं आणायला नको. 4 जण खांदे करीन एक पुढं धरणारा. लोकांचं काय घेऊन बस. गर्व कशाचा करावा याला सुद्धा लोकांना कळत नाही. मोठ्या मोठ्यांचा टिकला नाही रे. आपली काय अवस्था आहे. चौकात जो कॅमेरा असतो ना सिग्नलला, त्याच्यापुढून 2-2 कोटीच्या गाड्या जातात, 3 कोटीच्या गाड्या. तो कधी म्हणला नाही थांब मला एक फोटो काढू दे. त्या कॅमेऱ्यासारखं राहा, तटस्थ. आलं काय न गेलं काय. मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, झूठी तेरी शान. मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, झूठी तेरी शान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. रहा ना नाम निशान, रहा ना
लाखो जण आले आणि या मातीनं खाले रे, तुम्हाला कधी कळणार? तुम्हाला सांगू, अहंकार देव घालवतो. चांगल्या चांगल्यांचा जिरवला तुमची काय अवस्था आहे. एकदा गरुडाला अहंकार झाला होता, सत्यभामेला अहंकार झाला होता. ज्यावेळी राम अवतार संपवायचं की नाही, काय सेवा केली होती माझ्या हनुमंतरायानं, तुम्हाला काय सांगू. इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा. सीता मैया आणि लक्ष्मणानं विचारलं की हाच सगळी सेवा करतो, आम्हाला काहीच देत नाही. म्हणून दोघांनी विचार केला. एक दिवस प्रभू रामचंद्राकडे गेले, म्हणले आम्ही सगळ्या सेवा आता लिहून काढल्यात, खाली सही करा. आता हे लक्ष्मण ह्या सेवा करणार आणि मी ह्या सेवा करणार. जानकी मैया म्हणाल. हनुमंतराय उशिरा आले. हनुमंतरायाला म्हणले सगळ्या सेवा वाटून झाल्या, आता देवानं सही केली, GR निघाला, आता तुम्हाला काही सेवा राहील नाही. हनुमंतराय म्हणले बघू तर खरं काय राहिलं की नाही. हनुमंतरायानं वाचलं, म्हणले याच्यात एक सेवा राहिली. म्हणले काय? म्हणले जर देवाला जांभई आली तर चुटकी वाजायची सेवा राहिली, तेवढी मी करतो आता. आता हनुमंतराय राघव सरकारांच्या पायाजवळच बसून राहिले. जानकी मैया आणि लक्ष्मण म्हणू लागले जा ना. म्हणले कुठं जाणार? देवाला जांभई कधी येईल काय तपास आहे का? त्याचं काय सांगता येते का कधी येते? मी जवळच पाहिजे, पायाजवळ आली की पटकन वाजवावं लागेल. रात्र झाली. जानकी म्हणते अरे ग्रस्ताचं घर आहे, आमचा बेडरूम आहे, जा ना बाहेर आता. हनुमंतरायला बाहेर हाकलून काढलं. हनुमंतराय झाडावर जाऊन बसलेत आणि तेवढ्यात रामाला जांभई आली. आ आ आ केलं, तोंड काही मिटेना. शेवटी राजवैद्यांना आणलं, वसिष्ठांना बोलवलं, तोंड काही मिटेना. ते आज राहिलं, संकल्प सुटला होता. शेवटी वसिष्ठांनी विचारलं हनुमंतराय कुठं आहे? म्हटले बाहेर आहे, आत्तापर्यंत बसलेच होते, पण ग्रस्तीचं घर आहे, बसता येत असतं काय असं? म्हणले का बरं इथं होते आत्तापर्यंत? म्हणले ती जांभई आली की देवाला चुटकी वाजायचं काम होतं. मग म्हणले आता बोलवा त्यांना. हनुमंतरायला बोलवलं आणि हनुमंतरायनं चुटकी वाजवली. करने लगे सब सेवा श्री राम की, सेवा श्री राम की, सेवा श्री राम की. छोटी सी सेवा बस देखो हनुमान की, देखो हनुमान की. करने लगे सब सेवा श्री राम की, छोटी सी सेवा बस देखो हनुमान. है भोला भला दादा, अब लेता नहीं किसका. है चुटकी बजाए हनुमान देखो, चुटकी बजाए हनुमान, चुटकी बजाए हनुमान देखो, चुटकी बजाए हनुमान. है करने लगे सब सेवा श्री राम की, सेवा श्री राम. छोटी सी सेवा बस देखो हनुमान की, देखो हनुमान. है भोला भला दादा, कुछ सोच नहीं परिना. है भोला भला दादा, कुछ सोच नहीं परिना. चुटकी है चुटकी, चुटकी बजाए हनुमान देखो, चुटकी बजाए हनुमान, चुटकी बजाए हनुमान देखो, चुटकी बजाए हनुमान. चुटकी बजाए हनुमान देखो, चुटकी बजाए हनुमान. चुटकी बजाए हनुमान देखो, चुटकी बजाए हनुमान. वाह वाह रे प्रभु श्री राम के, वाह वाह रे प्रभु राम के दीवाने. वाह वाह रे प्रभु राम के दीवाने, वाह वाह रे प्रभु राम के दीवाने, वाह वाह रे प्रभु राम के दीवाने. बैठ गया छत पर चुटकी बजाने, छत पर चुटकी बजाने. चाहे दिन चाहे हो रात, सुख चाहे हो शाम. है चुटकी, है चुटकी, है चुटकी बजाए हनुमान दे, चुटकी बजाए हनुमान. चुटकी बजाए हनुमान दे, चुटकी बजाए हनुमान, चुटकी बजाए हनुमान दे, चुटकी बजाए हनुमान, चुटकी बजाए हनुमान दे, चुटकी बजाए हनुमान. पवन सुत हनुमान की जय. जय जय श्री श्री राधे श्याम.
ऐका, हनुमंतरायानं चुटकी वाजवल्यावर देवाचं तोंड मिटलं. एकदा गरुडाला अहंकार झाला होता आणि सत्यभामेला अहंकार झाला. मी सांगत होतो, वर्तनानं, वाणीनं, व्यवहारानं दुसऱ्याला दुःख देऊ नका, तर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या घरामध्ये परमानंद स्वरूप कन्हैया जन्माला येईल. अवतार संपवायचा आहे रामाला. हनुमंतरायाला म्हणले चला. हनुमंतराय म्हणले देवा नको, आता भजन करतो, काय करू येऊन तरी, काय देऊ तुला हनुमंता, काही नको देवा, फक्त मला इच्छा होईल तेव्हा राम अवतारात दर्शन दे. मला दाशरथी राम आणि जानकी माता हीच 2 स्वरूपं आवडतात. पुढं द्वापार युग आलं, कृष्ण अवतार आला आणि ह्या बाबाला आठवण आली की मला देवदर्शनाला जायचं, रामा दर्शनाला. हे निघाले आणि द्वापार युग चालू असताना आलेले आहेत. एका बागेमध्ये येऊन बसले आणि गरुडाला अहंकार झाला होता की मी देवाचा ड्रायव्हर आहे, माझ्याशिवाय देवाचं पान हलत नाही. आणि सत्यभामेला सौंदर्याचा अभिमान झाला होता. कृष्णानं त्या गरुडाला सांगितलं, ते एक माकड आले, त्याला माझ्याकडे घेऊन ये. सुदर्शन चक्राला एक अभिमान झाला होता. गरुडाला सांगितलं त्या माकडाला घेऊन ये. आता गरुड गेला आणि त्याला म्हणलं, ए माकडा, तुला कृष्णानं बोलवलंय. हनुमंतरायानं असं पाहिलं आणि अशी एक कानफटात मारली की नाही, 10 कोसावर जाऊन पडलं, ते दात पडले. अबाबाबाबा, ते तिथून आलं कृष्णाकडं, असं बारीक तोंड करून पाहते. कृष्णाने विचारलं, आणलं का देवा, काय झालं रे गरुडा, दात कशानं पडले, रक्त कशानं आलं. काय नाही देवा, चालवतो तो, ठेच लागली. मग त्याला का नाही आणलं, जा ना त्याला घेऊन ये. म्हणला देवा मारायचे तर तू मार ना. म्हणलं त्याच्याकडे कशाला पाठवतो. म्हणला त्यानंच तर हे सगळं केलं. हां म्हणले तू काय म्हणला त्याला. त्याला सांगितलं की तुला कृष्णानं बोलवलंय. म्हणले कृष्णानं बोलवलं, जा आता सांग की तुला दाशरथी रामानं बोलवलंय. काय सांगितलं, दाशरथी रामानं बोलवलंय. गरुड गेला ना असा लांब उभा राहिला. आता म्हणतात, ओ वानरराज, आता माकड नाही म्हणत, दणका दिला होता ना मगाशी हनुमंतराय. आता म्हणतोय, वानरराज, तुम्हाला दाशरथी रामानं बोलवलंय. तोपर्यंत कृष्णानं इकडं सुदर्शन चक्राला सांगितलं होतं की आता एक माकड येईल, त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. यालाच राजकारण म्हणायचं. एकाला प्रवेश करायला सांगायचं आणि एकाला सांगायचं तू विरोध कर, याला घ्यायचं नाही आपल्या पक्षात. सुदर्शन चक्राला उभं केलं. आता तिकडं गरुड म्हणतंय, चला तुम्हाला वानरराज दाशरथी रामानं बोलवलंय. ए माझ्या रामानं बोलवलं, माझ्या रामानं बोलवलं, माझ्या रामानं बोलवलं. आनंद झाला. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. ते गरुड म्हणलं, चला ना, उशीर होतोय, बसा ना माझ्या पाठीवर. तुम्ही उड्या मारीत कधी यायचे. हनुमंतराय म्हणले, तू जातो का पाहू परत जरा. त्याला काय माहितीये, मनजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. काय माहिती त्याला. हनुमंतराय आले, दरवाजा सुदर्शन चक्रानं अडवलं. आतमध्ये जायचं नाही म्हटले. देव आराम करतात. अरे देव आमचे आहेत, सखा आहेत आमचा. ते म्हटले तुमचं कुणी असा, पण देवाचा जवळ सध्या मी पी आहे, जाऊन देणार नाही. शेवटी हनुमंताला राग आला. असं चिमटीत धरलं, दाढेत ठेवलं. आणि त्या दिवसापासून दाढेत ठेवणाऱ्यांबद्दल मला नितांत आदर आहे. ते हनुमंताचीच रूप आहेत. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, मुझको कीर्ति न वैभव यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले सुख मिले
अनमोल कोई चीज मेरे काम की नहीं, जिसमें दिखती अगर छवि सिया राम की नहीं। राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूं, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में। श्री राम जानकी मेरे सीने में, राम जानकी मेरे जय जय श्रीराम. ऐका, शेवटी सुदर्शन चक्राला दाढेत ठेवलं आणि भगवंत आतमध्ये गेले. सत्यभामेला सांगितलं होतं कृष्णानं, हनुमंतराय माझे भेटायला येतात, तू सीतेचं रूप घे. आता हिनं कधी सीता पाहिली? हिनं नारदाला विचारलं. बरं विचारावं तरी चांगल्या माणसाला की नाही. नारद, ज्यांची युक्ती कधी रद्द होत नाही त्यांचं नाव नारद. नारदाला विचारलं सीता कशी दिसत होती? अरे अरे म्हणले, सीता राम प्रेमामध्ये पागल होती. ती कानातलं काढायची, नाकात घालायची, गळ्यातलं काढायची, हातात गुंडाळायची. सगळं उलटं सांगितलं आणि हिनं तसंच केलं आणि जाऊन कृष्णाच्या शेजारी बसली. कृष्णानं रामाचं रूप घेतलं. हनुमंतराय आले, देवाला नमस्कार केला. जय श्रीराम, कैसे हो राघव? ठीक हो. आप कैसे हो हनुमंतराया? हम भी ठीक है भगवान, आपका भजन करते, बाकी क्या. इकडं पाहिलं सत्यभामेकडं आणि हनुमंतानं विचारलं, देवा आपले रूल्स अँड रेग्युलेशन त्याचे का बदलले? नियम आपले रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. तेच आहे हनुमंता, बदललं काही नाही. मग म्हणले, या भिकारणीबरोबर लग्न तुम्ही कधी केलं? माझी जानकी माता कुठं आहे? सत्यभामेचा चेहरा असा झरझर झरझर उतरला. भगवंत अहंकार घालवतो. म्हणून कृष्ण जन्म जर हृदयात व्हायचा असेल तर वाणीनं, वर्तनानं आणि व्यवहारानं जगाला आनंद द्यायला शिका. जर तुम्ही जगाला आनंद दिला तर परमानंद तुमच्या हृदयामध्ये प्रगट होईल. त्याचं नाव कृष्ण आहे. अजून पुढं बोलू. कृष्णाला डोळ्यात साठवा, हृदयात साठवण्याच्या अगोदर, म्हणजे जग कृष्ण दिसेल तुम्हाला. काय दिसेल? हृदयात साठवू नका, डोळ्यात साठवा. आणि शरीराचा अंगण अंग कृष्णाला पिलं पाहिजे. यालाच म्हणावं गोपीबती ती गोपी. प्रत्येक इंद्रियानं कृष्णाचं रसपान केलं पाहिजे. ते जीवन आहे. नवमीच्या दिवशी महोत्सव झाला आणि श्रावण वद्य द्वादशीच्या दिवशी भगवान शंकर गोकुळात आलेले आहेत. खरं तर योगेश्वर आणि योगेश्वर यांचं मिलन गोकुळामध्ये झालं. शंकर एकटेच आलेले आहेत देवाला भेटायला. आणि खरं सांगू, भक्तीत तर सोबत चांगली पाहिजे, आणि जर वाईट सोबत लागली ना भक्तीत तर विक्षेप येत असतो. भजन आणि दर्शन हे एकट्यानंच करायचं असतं. कधी लक्षात ठेवा, लय जमा करायची नाही भजनाला. ही जी भजन करतात ना, देवाला झोपू देत नाही अहो. आणि तुम्हाला सांगू का, 11च्या नंतर अजिबात भजन करायचं नाही. मंदिरा शेजारी ज्यांची घरं आहेत ना, त्यांना गोळ्या खाऊन झोपायची वेळ आली. बरं, यांच्या गवळणी ज्या कुठं आधारभूत नाही, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. एक जण तर त्या दिवशी म्हणत होता, एका जनार्दनी म्हणे मेरा दाशी जनी लागे नाम्याच्या पायी. अर म्हणला, कुठून आला हा? मी तर कधी कधी विचार करत असतो. आणि पहाटेच्या 3:30-4ला तर भांडणं करतात माईकवरून, अख्खं गाव जागं करतात.
मी विचार करत असतो उपदेवाप सांगितला तुम्ही 11 नंतर तुम्ही झोपा आणि माझ्या परमात्म्याला झोपू द्या. जास्त ताण घेऊ नका. भजन एकट्यानं करायचं, दर्शन एकट्यानं करायचं. दर्शन करून आलेल्या माणसाला विचारलं ना कसा होता माझा कृष्ण, ते असं डोकं खाजवतं. काय घातलं होतं कृष्णाला आज, कोणत्या कलरचा शेला होता, कसा सजवला होता माझा कृष्ण, आठवत नाही. तुम्ही दर्शन केलं पण मनात साठवलं नाही. वाक्य ध्यानात ठेवा. आपण दर्शन केल्यावर मंदिरात जरा वेळ बसतो ना, का बसतो कधी विचार केला? कारण हृदयामध्ये देवाला साठवायचं असतंय आणि म्हणून भक्ती एकट्यानं करायची असते, दर्शन एकट्यानं करायचं असतंय. भगवंताशिवाय दुसरा कुणाचाही संग करायचा नाही, याचं नाव भक्ती आहे. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. आणि म्हणून जीव अभिमानी विश्वासघातकी आहे. संतांची दृष्टी भगवंतावर खिळलेली असते, बाह्य दृष्टी तर नेहमी लावलेलीच असते. भगवान शंकराची दृष्टी ब्रह्मात स्थिर असते आणि किती असते, देवाशिवाय विचारच करत नाही. मी वृंदावनमधून एक पुस्तक आणलं होतं खूप वर्षापूर्वी आणि तिथे एक 252 वैष्णव की कथा नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये बोडाना नावाचा एक कृष्ण भक्त आहे आणि तो सकाळी कृष्णाकडे चालला होता आणि त्यानं फुलोऱ्याचं दुकान पाहिलं. तिथे एक कमळाचं फूल होतं. तो म्हणला माझ्या कृष्णाच्या पायावर किती सुंदर दिसेल हे फूल. आणि म्हणून त्यानं त्या फुलोऱ्याला विचारलं किती रुपयाला द्यायचं. तो म्हणला 10 रुपयाला. म्हणला द्या. तेवढ्यात एक पठाण आला आणि तो एकडा वेशीकडे चालला होता, स्त्रीकडं. तो म्हणला एक कमळाचं फूल तिला दिलं तर किती खुश होईल. म्हणून त्यानं विचारलं ओ ते कमळाचं फूल मला द्या. तो दुकानदार म्हणला दिलं मी यांना 10 रुपयाला. तो म्हणला 10 रुपये, मी 100 रुपये देतो म्हणला. बोडाना म्हणला नाही नाही, मी 1000 रुपये देतो, फुल मला पैसे. पठाण म्हणला 5000, बोडाना म्हणला 10000. पठाण म्हणला 25000, बोडाना म्हणला 35000. पठाण म्हणला 55000, बोडाना म्हणला 75000. बोडाना म्हणला 75000, पठाण म्हणला 85000, बोडाना म्हणला 1,00,000. पठाण शांत झाला, म्हणला 1,00,000 दुसऱ्या किती वेश्या येतील. पण बोडाना म्हणला